Welcome. In my PowerPoint presentation, I am Mrs. Aboli Bharatwale from Sangli, and today I am going to introduce about articles a and the. So let us see first video on articles. Articles a and the. Look at these pictures. This is a flower. The flower is red. This is an orange. We have used a and the to point out the nouns flower and orange. These words, that is a and the, used to point out nouns are called articles. A is used before a word that begins with a consonant, such as a cow, a beetle, a deer, a pearl. We use an before a word that begins with a vowel sound. For example, an apple, an elephant, an ice cream, an otter, an umbrella. Articles a and an are used to introduce a singular noun. Look at the following sentences to learn the use of articles a, an, and the. That is a stall. There is an umbrella on the stall. We observe that articles a and an are used to talk about a thing in general. For example, a stall and an umbrella. Article the is used when we talk about the same noun the second time, that is, about a particular thing. In this case, it is the stall. Article the is also used to introduce plural nouns. For example, the bicycles, the erasers, the ostriches, the dolls. कसा वाटला व्हिडिओ? तर चला आपण आर्टिकल्सबद्दल आणखीन माहिती घेऊया. तर आर्टिकल्सचे दोन प्रमुख प्रकार आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजेच अनिश्चित उपपदे आणि ते आहेत ए आणि ॲन. आणि डेफिनाइट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपदे आणि ते आहे द. या स्लाइडमध्ये उपपदे वापरण्याचे नियम सांगितलेले आहेत. पहा, आपण उपपदे केव्हा केव्हा वापरू शकतो. तर आर्टिकल्सचा वापर हा नामापूर्वी केला जातो. त्याचबरोबर उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम हे एकवचनी असावे लागते. तसेच ते नाम काउंटेबल म्हणजे मोजता येणारे असावे. त्याची सुरुवात ही व्यंजनाने किंवा स्वराने झालेली असावी आणि त्याची निश्चित अशी माहिती नसेल तर आपण तिथं उपपदे वापरतो. त्यानंतर इथं नियमावली दिलेली आहे. ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात व्यंजन ध्वनीने म्हणजेच कॉन्सनंट साऊंडने होते अशा सर्व नामापूर्वी ए वापरावे. मराठीमधले हे कॉन्सनंट साऊंड्स म्हणजे व्यंजन ध्वनी आहेत. ते या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत आहेत.
इथे इंग्रजीतले व्यंजनध्वनी म्हणजेच कॉन्झनंट्स आहेत, पण एक याच्यामध्ये आहे की ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वरध्वनीने म्हणजे वॉवेल साऊंडने होते, तर तिथं आपण वापरतो ॲन. पहा, हे स्वर आहेत. एकूण इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. पहा, ए, ई, आय, ओ, यू. आणि या स्वरांनी जर एखादं सामान्य नाम सुरुवात होत असेल तर आपण त्याच्या अगोदर वापरतो ॲन. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल, ॲन इंक पॉट, ॲन एलिफंट, ॲन ऑक्स, ॲन अम्ब्रेला, एक्सेट्रा. ॲन वापरण्याचे काही नियम इथं दिलेले आहेत. काही सामान्य नामांची सुरुवात व्यंजनाने म्हणजे कॉन्झनंटने होते, पण उच्चार हा स्वरांसारखा होत असेल तर अशा नामांपूर्वी आपण ॲन वापरतो. फॉर एक्झाम्पल, ॲन अवर, ॲन ऑनेस्ट पर्सन, ॲन ऑनरेबल मॅन, ॲन MA, ॲन MBBS, ॲन SSC, ॲन HSC, ॲन 8. तर ॲन वापरण्याचे नियम इथं दिलेले आहेत. त्यानंतर ए हे उपपद आपण कधी वापरतो ते या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर परिमाण दर्शक एखादं नाम असेल तर त्याच्या अगोदर आपण ए वापरतो, अ फ्यू, अ लिटिल. किंवा एखादं ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे तर त्याच्या अगोदर पण आपण ए वापरतो, अ बिग सिटी, अ ब्युटिफुल, और ॲन इनॉमस. उपपदे कधी वापरावेत या संदर्भामध्ये काही इथे स्लाईड आहे. पहा, म्हणजे संख्यावाचक, समूहवाचक शब्दांपूर्वी आपण ए वापरतो, किंवा सच असं शब्द असेल तर त्याच्या अगोदर आपण सच अ किंवा सच ॲन असं वापरतो. आपण आता ए किंवा ॲन ही उपपदे कधी वापरत नाहीत याच्याबद्दल दिलेलं आहे. पहा, तर इथं या स्लाईडमध्ये द कधी वापरायचं नाही हे सांगितलेलं आहे की आपण द हे उपपद कधी वापरायचं नाही. आणि पुढच्या स्लाईडमध्ये द या उपपदाचा वापर आपण कधी करायचा हे सांगितलेलं आहे. म्हणजे नदी, महासागर, पर्वत, वाळवंट, बेट, समुदाय इत्यादींच्या नामांपूर्वी किंवा एकाच देशातील सर्व लोक असतील तर तिथं आपण त्यांचा उल्लेख करत असताना द वापरायचं. फॉर एक्झाम्पल, द इंडियन्स. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट, वर्कशॉप, फॅक्टरी, बँक इत्यादींच्या नामांपूर्वी व उच्च पदांच्या नामांपूर्वी व ऐतिहासिक घटनांच्या नामांपूर्वी आपण द वापरायचे. उदाहरणार्थ, द प्राईम मिनिस्टर, द बॅटल ऑफ पानिपत, एक्सेट्रा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेष नामात आपण द या उपपदाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, और काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ एशिया. म्हणजे इथे विशेष नाम आहे आणि त्या विशेष नामांच्या अगोदर आपण द वापरलेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं हे माझं पॉवर प्रेझेंटेशन? एक छोटासा प्रयत्न आहे हा माझा पॉवर प्रेझेंटेशन करण्याचा, आणि हे शक्य झालेलं आहे फक्त आपल्या विद्या प्रसारक समूहाच्या ॲडमिन आहेत सौ प्रतिभा बारी मॅडम यांच्यामुळं. कारण त्यांनी अतिशय सुंदर अशी कार्यशाळा आयोजित केली आणि लगेचच त्याच्यावर एक कॉम्पिटिशन पण ठेवली, आणि त्याद्वारे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे पॉवर प्रेझेंटेशन करू शकले. सो धन्यवाद. थँक्यू.